प्रभाग 2 मधून फडणवीसांच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती. निखिल वारे यांच्या अवतीभोवती शक्ती प्रदर्शनाची चर्चा. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या जाहीर प्रचार सभेसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून काढण्यात आलेल्या भव्य दिव्य शक्ती प्रदर्शनाने संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं. या शक्ती प्रदर्शनात निखिल वारे यांच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक एकवटलेले पाहायला मिळाले. निखिल वारे यांच्यासोबत महिलांचा लक्षणीय सहभाग, युवकांची गर्दी आणि शिस्तबद्ध पद्धतीने सभेकडे निघालेला जनसागर पाहून अनेक जण अचंबित झाले. प्रभाग क्रमांक 2 मधून निघालेली ही उपस्थिती केवळ सभेसाठी नव्हे तर आगामी निवडणुकीतील ताकदीचं स्पष्ट संकेत देणारी ठरली. परिसरात ही ताकद सहज नाही अशी चर्चा रंगू लागली. या शक्ती प्रदर्शनानंतर प्रभाग क्रमांक 2 मध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे बदलल्याचं दिसून येत असून विरोधकांच्या गोटात शांतता पसरल्याचं बोललं जात आहे. निखिल वारे यांच्या अवतीभोवती निर्माण झालेली ही गर्दी पुढे कोणता राजकीय संदेश देते याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांची जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिक अतिशय मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने आम्ही सहभागी होण्यासाठी जात आहोत. अतिशय उत्स्फूर्त असं वातावरण आहे. संपूर्ण अहिल्यानगर शहर हे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या युतीने पूर्ण भगवमय झालेला आहे आणि या सर्वाचा परिपाक येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीत दिसणार असून 16 तारखेला संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीच्या वतीने विजयाचा जल्लोष साजरा केला जाईल असे मी आत्मविश्वासाने सांगतो. तसेच आमचे नेते मान्य आमदार संग्रामभाई जगताप व सुजयदादा विखे पाटील यांनी जे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले आहेत, या प्रयत्नांना यश येऊन संपूर्ण अहिल्यानगर शहर हे मोठ्या बहुसंख्येने आमचे सर्व नगरसेवक निवडून येईल अशीच अपेक्षा व्यक्त करतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.